नमस्कार, मी विपुल साळगावकर फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल. हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. मित्रांनो, आज होती फिन निफ्टीची एक्सपायरी आणि मी सकाळी दिलेल्या अपडेट प्रमाणेच मार्केटने रिॲक्ट केलं. मित्रांनो, यात माझा काहीच मोठेपणा नाही, पण जे काय मार्केटने मला शिकवलंय किंवा मी मार्केट समजण्यासाठी जो काय अभ्यास केलाय त्याचाच हा कुठेतरी फलित आहे असं म्हणायला हरकत नाही. सो आज आहे मित्रांनो 18 जून आणि उद्या 19 जून बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. सो बँक निफ्टीची एक्सपायरी कशी असेल, त्याचे लेवल्स काय असतील आणि मार्केट कसं रिॲक्ट करू शकतो हे आज आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. सो मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते भरभरून मला विचारा, कॉमेंट करून विचारा, जेणेकरून तुमच्या प्रश्नाची मी उत्तरं द्यायला तयार आहे. जेणेकरून तुम्हालाही कुठेतरी मार्केट समजण्यासाठी आणि शिकण्यासाठी मदत होईल. हाच याचा मागचा एक उद्देश आहे. सो चला तर मग स्क्रीनवरती जाऊया आणि उद्यासाठीचा निफ्टी 50 आणि बँक निफ्टीचा अनालिसिस पाहूया. सो मित्रांनो, मी आता आहे निफ्टी 50च्या चार्टवरती. निफ्टी 50चा चार्ट आपण डेली टाइम फ्रेम वरती पाहूया. कालचे जे लेवल्स आहेत ते मी डिलीट करतो, जेणेकरून आपण आज फ्रेश लेवल्सच्या दृष्टीने काम करू शकू. सो काल मित्रांनो जसं डोजी कॅन्डल बनवली होती, ही एक इनडिसिजन कॅन्डल होती आणि आज मार्केटने थोडी का होईना पण गॅप अप ओपनिंग दिली आणि गॅप अप ओपनिंग दिल्यानंतर मात्र मार्केट पुन्हा थोडंसं खाली आलं आणि आपण जो सपोर्ट पाहिला होता त्या सपोर्ट वरूनच मार्केटने पुन्हा उसळी घेतली. सो आजच्या सेशन मध्ये आपण 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जाऊया. 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जर आपण पाहू तर एक चांगली बुलिश कॅन्डल पाहायला मिळते, पण अजूनही मात्र मित्रांनो मार्केट हे कुठेतरी रेंज मध्येच आहे. जी रेंज आपण 4 आवर्स टाइम फ्रेम वरती मार्क केली होती त्या रेंजलाच कुठेतरी अजूनही रिस्पेक्ट किंवा तो चॅनल जो आहे तो चॅनल अजूनही तसाच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आवरली टाइम फ्रेम वरती आपण निफ्टी 50 ला पाहूया. निफ्टी 50 आवरली टाइम फ्रेम वरती पण मित्रांनो तसंच रिॲक्ट करत आहे. मार्केट ऑल टाइम हायच्या जवळपासच असताना जनरल केसमध्ये असं बघण्यात आलंय की मार्केट थोडा वेळ घालवतं आणि त्यानंतरच कुठेतरी आपल्याला एक चांगली मुवमेंट मिळते. तर मित्रांनो, या कॅन्डलचा हाय आहे 23,579. ओके. आणि जर आपण इथे पाहू तर आपल्याला आवरली टाइम फ्रेम वरती कुठेतरी एक इन्व्हर्टेड हॅमर बघायला मिळते आणि ती ऑल टाइम हाय पेक्षा खालीच आहे, कारण तो ऑल टाइम हाय अजूनपर्यंत ब्रीच झालेला नाहीये. जर तुम्ही आजच्या सेशन मध्ये बघाल मित्रांनो तर कुठेतरी ही जी ट्रेंड लाईन जाते या ट्रेंड लाईनला कुठेतरी मार्केटने रिस्पेक्ट केलाय. तिकडून मार्केट पुन्हा खाली आलाय आणि इथून परत एक छोटीशी डोजी कॅन्डल बनवून मार्केट पुन्हा वरती गेलंय. अजूनही जर तुम्ही मला विचाराल तर कुठेतरी मार्केटचा सिनारिओ हा इनडिसिजनच आहे. अजूनपर्यंत मार्केटने कुठलीच मोमेंटम पकडली असं म्हणायला हरकत नाही. 15 मिनिटावरती आपण मार्केट अनालाइज करण्याचा प्रयत्न करूया. सो 15 मिनिट्स वरती पण मित्रांनो एक हॉरिझॉन्टल रेंज आहे, जी आजच्या सेशन मधली फर्स्ट कॅन्डल होती 15 मिनिटाची. त्याचा जर आपण लो पाहिला तर 23,499 हा लो आहे. सो 23,499 आणि 23,579 ही रेंज आहे कुठेतरी मित्रांनो निफ्टीची. एक 78-79 पॉइंटची रेंज आहे. सो आपल्यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स असेल उद्यासाठी 23,579 आणि मित्रांनो सपोर्ट निफ्टीचा आपल्यासाठी असेल 23,499. सो हे दोन लेवल्स मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी उद्याच्या सेशन मध्ये ट्रेड करण्यासाठी. इथे एक इन्व्हर्टेड हॅमर बनली आहे आणि इन्व्हर्टेड हॅमर जर आपण
टॉप पासून बॉटम पर्यंत जर फिब लावली तर मित्रांनो ही जी 0.786 ची जी लेवल आहे याच्या वरती मार्केटने सस्टेन केलेलं नाहीये असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून रिजेक्शन आलं. सो हा एक बेरिश सेंटिमेंट कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे. उद्याच्या सेशन मध्ये पाहूया आपल्याला कशी ओपनिंग मिळते. जर फ्लॅट ओपनिंग मिळाली आणि मार्केट या रेंज मध्ये राहिलं तर माझ्यामध्ये फर्स्ट हाफ मार्केट साइडवेजच राहील असं एकंदरीत माझा अंदाज आहे. पण डिपेंड करतं, उद्या मार्केट सुप्रीम आहे आणि मार्केट काय करेल याचा काही अंदाज नाहीये मित्रांनो. सो बेटर आहे आपण उद्याच्या सेशन मध्ये जी ओपनिंग होईल त्याच्यावरती आपण पुढे ट्रेड केलं पाहिजे. लेट अस मूव्ह टू द बँक निफ्टी नाव. सो बँक निफ्टी मध्ये पण मित्रांनो जर आपण बघितलं तर डेली टाइम फ्रेम वरती पण एक चॅनल क्रिएट झालेला आहे आणि त्या चॅनल मध्येच मार्केट फिरतंय. ही लेवल्स मी तुमच्यासाठी रिमूव्ह करतो. सो ही जी काय पिन बार कॅन्डल बनली होती मित्रांनो 3 जूनच्या सेशनला तिचा हाय कुठेतरी 51,133 वरती आहे आणि आज मार्केट कुठेतरी 50,440 वरती क्लोज झालंय. सो इथे पण आपण जर फिब लावली तर मात्र इकडे 0.786 कुठेतरी ब्रिज झाला आणि त्याच्यावरती मार्केटने कॅन्डल क्लोज केली आहे आजच्या सेशनची. सो हे मात्र आपण कुठेतरी नक्की म्हणू शकतो की इथे बुलिश सेंटिमेंट स्ट्रॉंग आहेत. सो आपण लोअर टाइम फ्रेम वरती जाऊया. 4 आवर्स टाइम फ्रेम वरती पण मित्रांनो जो चॅनल आहे तो चॅनलला रिस्पेक्ट होतोय. आवरली टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर जो चॅनल क्रिएट झालाय तिकडे एक इन्व्हर्टेड हॅमर टाइपच कॅन्डल बनली आहे. एक्झॅक्ट इन्व्हर्टेड हॅमर नाहीये पण कुठेतरी बेरिश सेंटिमेंट स्ट्रॉंग दिसतात, कारण वरून एक वीक बनलेला आहे मित्रांनो आणि ह्या ट्रेंड लाईनला कुठेतरी रिस्पेक्ट दिलाय. जर मार्केट इथे परत खाली आलं आणि पुन्हा जर वरती गेलं ती एक पॉसिबिलिटी होऊ शकते. 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती येऊया मित्रांनो. 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर या कॅन्डलचा हाय आहे तो 50,562. आणि जर मित्रांनो आपण इथे बघितलं तर ही एक कॅन्डल आणि ही कॅन्डल याचा लो कुठेतरी सिमिलर आहे. तर आपण 50,278 किंवा 50,300 50,327 ची लेवल आपल्याला कन्सिडर करायला हरकत नाही. सॉरी, या कॅन्डलचा लो कुठेतरी 50,273 आहे मित्रांनो. सो 50,273 आपण ही लेवल कन्सिडर करूया. सो ही एक आपल्याला बँक निफ्टीची रेंज दिसते मित्रांनो. माझ्या मते जर अप्पर रेजिस्टन्स आपण बघितला तर 50,562 आणि सपोर्ट जर आपण बघितला तर 50,273. हा एक इम्पॉर्टंट झोन आहे मित्रांनो 15 मिनिटावरती. जर 15 मिनिटाची कॅन्डल 50,273 खाली जर क्लोज झाली तर कुठेतरी बेरिश ट्रेंड वरती आपल्याला शिफ्ट व्हायला हरकत नाही. आणि जर 50,562 वरती जर 15 मिनिटाची कॅन्डल बँक निफ्टी मध्ये क्लोज झाली तर आपल्याला अपर साइडला मुवमेंट पाहायला हरकत नाही. ओव्हरऑल मित्रांनो डेली टाइम फ्रेम प्रमाणे जर आपण बघितलं ना तर मात्र कुठेतरी एक चॅनल आलाय आणि चॅनलने ट्रेंड लाईनला खाली रिस्पेक्ट दिलाय. त्यानंतरची ही कॅन्डल आज स्ट्रॉंग बुलिश आहे. उद्याच्या सेशन मध्ये जर ऑल टाइम हाय नाही म्हणू शकत, आजच्या कॅन्डलच्या हायच्या वरती जर ओपनिंग झाली ना तर मे बी आपण 51,133 ही लेवल कुठेतरी नक्कीच पाहू शकतो. त्याच्या आधी मित्रांनो आपल्याकडे 50,000चा
50,500चा कुठेतरी रेझिस्टन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. सो 50,562 ही जी लेवल आहे त्याच्या जवळपास कुठेतरी रेझिस्टन्स आहे. जर ही रेझिस्टन्स लेवल काढून जर मार्केट वरती ट्रेड करायला लागलं किंवा गॅपअप ओपनिंग जर झालं उद्या, तर मात्र आपल्याला ऑल टाइम हायच्या जवळपास परत बँक निफ्टी पाहायला मिळू शकतं. इट ऑल डिपेंड्स ऑन उद्याची मोमेंटम काय असेल त्याच्यावरती. दॅट्स इट मित्रांनो. हा होता आपला निफ्टी 50 बँक निफ्टी साठीचा उद्यासाठीचा अनालिसिस. मित्रांनो, स्टे ट्यून फॉर फर्दर अपडेट. थँक्यू.